चला मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करू. मोटिवेशनवाला व्हिडिओ मेसेज नाही, अलर्ट आहे, एकदा नक्की पहा, प्रेस करा. चला मग 6 टिप्पा बघू वेळ न घालता. चला आपण सुरुवात करू. पहिली टिप आहे आहे झाले गेले विसरून जावे, पुढे चालावे. तुम्ही बऱ्याचदा तुमच्या मनात अनेक गोष्टी ठरवतात, एखाद्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या दिवसाकडून अपेक्षा असतात आणि क्षण न जाता ठरवतात. एखाद्या या अपेक्षांना थोडा जरी तडा गेला ना, निराश होऊन जातात, दुःखी होऊन जातात, नाराज होऊन जातात. तुमच्या मनाप्रमाणे घडले नाही तर तुमची चिडचिड 100% होतेच ना. पण असे काय करणे योग्य नाही आहे. आयुष्यात आपण ठरवलेले प्रत्येक गोष्ट झालीच पाहिजे असा काही नियम नाही. कधीकधी आपल्या असा का चालले नाही त्यांचा फार विचार न करता पुढे चालले योग्य असते. आपल्या आयुष्यात भंगा विचार करत बसले तर समाधानी सुखी होऊ शकत नाही. मित्रो, यांचा अर्थ असाही नाही की आपण स्वतःकडून किंवा इतरांकडून हीच अपेक्षा ठेवायच्या नाहीत. हेच त्यांचं समाधान मानून आहे त्या परिस्थितीत जगायचे. फार अपेक्षा जे ओझे पाडतात स्वतःवर व इतरांवर. आपल्या अपेक्षा न लादता असे हळूहळू यश कसे प्राप्त करायचे या आपणच शिकले पाहिजे. जे होते ते चांगल्यासाठीच होते हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. एखादी हवी असलेली गोष्ट आपापल्या मिळाली नाही तर त्यामागे व्यक्तीचे प्रयोजन असेल. कदाचित आपल्या अपेक्षापेक्षाही ही हे चांगली गोष्ट आपल्या आयुष्यात आपल्या नशिबात असेल असे विचार केला ना, तर आपल्या वाईट दिवसात माफ करायचं नाही. आपल्याला सोपं जाईल. तुम्ही अगदी सहजपणे वाईट दिवसांना, संकटावर मात देऊ शकतो, काहीतरी मार्ग काढू शकतो असं आहे. तर दुसऱ्या टिपला पाहू. वेळ द्या व घ्या व वेळ घ्या. एखादी नवीन कामाला सुरुवात केली लगेच आपल्या ते यश मिळेल असं नाही, पण एखादी नवीन गोष्ट शिकायला पाहिजे. सुरुवात केली तर आपली त्यात मस्त होईल असंही नाही. एखादी गोष्ट आपल्याला सुरुवात केली तर लगेच आपल्या मस्करी होईल किंवा मस्तरी होईल असाही नाही. एखादी गोष्ट आपल्याला जमली नाही तर वेळ न जाता आपल्या प्रयत्न चालू ठेवलीच पाहिजे. मोठे संत सुद्धा ध्यान करण्यासाठी खूप वर्षे किंवा साधना लागली, तेव्हा यश मिळालं त्यांना. असेल तर अंधेरात तर चालत नाही. शिवाय त्यासाठी न कंटाळता किंवा अनेक वर्षसुद्धा प्रयत्न सुरूच ठेवावे लागतात. तुम्ही जर एखाद्या दिवशी आलेल्या पैशामुळे तुम्ही खचून जाऊ नका. किंवा जात असाल तर तुमच्या ध्येयापासून विचलित होत असाल तर नेहमी लक्षात ठेवा, ही अपयशाची पहिली पायरी असते. धीराच्या पोटी फळ रसाळ गोमटी. म्हणजे याचा अर्थ होतो की एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न केलेले असतील, त्यासाठी तुमचा वेळ घालवलेला असेल, कष्ट केल्यानंतर आपापल्या यश मिळवलेले असेल, तर त्या यशाचा आनंद भर का स्कोर असेल. आपल्या कष्टाने आपल्याला यशाचा फळ लागणारा का? नक्की लागणार मित्र. वेळ द्या व वेळ घ्या. म्हणजे वेळ द्या पण थोडंसं द्या आणि वेळ जास्त घ्या तुमच्या अभ्यासासाठी. चला आपला तिसरा टाईप. अपयशाचा सामना करा. म्हणजे अपेक्षाचा सामना करा म्हणजे अपयशाचा सामना करा. अपयश हे प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक माणसाला अपयशाला तोंड द्यावे लागते. असे म्हणतात की जोमाने पुढे जायचे असेल तर 4 पावले मागे यायची तयारी हवी. त्यामुळे आपल्याला यश मिळाले नाही तर त्याबद्दल तक्रार करणे, परिस्थिती सुधारणे हे आपल्या लक्षात ठेवले पाहिजे. हे उलट्या आपले मनासारखे झाले नाही तर
या गोष्टी आपल्या मनासारखे झाले नाही तर लक्ष आपला पाहिजे. एकदा झालेली चूक परत होणार नाही याची खबरदारी आपण घ्यायला हवी. त्यासाठी आपल्याला आपल्या चुकाकडे वाईट दिवस तुमच्या आयुष्यात येणे तुम्ही अडवू शकत नाही, मात्र त्या वाईट दिवसाचा तुमच्यावर होणार परिणाम कसा होईल वाईट नसेल हे ठरवणे मात्र नक्कीच तुमच्या हातात असते. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 6 गोष्टी आचरणात आणून तुम्ही वाईट दिवसांचा सामना अगदी हसतमुखाने करू शकता. आयुष्यातला प्रत्येक दिवस कधीतरी सारखा नसतो, कधीतरी हवे तसे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे घडत, कधीतरी तुमच्या मनासारखे तुम्हाला हवे तसे काही घडत नाही. पण असे दिवस मानसिक दिवसात थकवा देऊन जा. तुमच्या मनाप्रमाणे झाले नाही की तुम्हाला राग येतो, कधीतरी काहीच न करता न बोलता कंटाळून कसेबसे वाटते, एखादा हवा वाटत असतो. बऱ्याचदा असे कंटाळलेले दिवस जातात आणि तुमची कामे सुद्धा शांत राहते आणि तुमचा मूड खराब करून घेता आणि तुमचे कामे सुद्धा मागे पडतात, मूड खराब करून घेता आणि परिणाम तुमच्यावर काम न करता तुमच्या घरच्यांवर, मित्रमैत्रीणवर किंवा तुमच्या कोणत्याही गोष्टीवर तो तुमचा होऊ शकतो. अशा वेळी ज्या मनात शिस्ती नसतो, अशा वेळेला काय केलेलं पाहिजे मित्रांनो? वाईट दिवसाला तोंड कसे द्यायचे आपल्या हातात असते. स्वतःला समजावणे अवघड असते. आपापल्या ते जमतेच असे नाही, आपल्या जमतेच नाही. म्हणून या व्हिडिओमध्ये अशा 6 टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमच्या वाईट दिवसाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, तुमच्या दुसऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन 100% बदलेल आणि तुमच्या मनासारखे घडत नसेल तरी तुम्ही निराश न होता परिस्थितीशी सामना करून त्यातून मार्ग काढायला शिकाल. म्हणून व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ नक्की बघा, शेवटपर्यंत बघा. अशाच प्रकारे मोटिवेशन नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. त्रिस्तपणे बघता यायला हवे. हार न मानता झालेली चूकसुद्धा पुढे जाणे चा आपण शहाणपणा आहे. अपयशामुळे हरून जाऊ नका. सांगितलेल्या झडीमुळे सोन्याची काडी वाढते. बऱ्याचदा असे होते नाही की एखादा वादळाला नंतर आपली क्षमता कळते. कठीण प्रसंग आल्याशिवाय आपण किती खंबीर आहोत या आपल्याला समजत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी प्रसंगामुळे आपण एक संधी म्हणून बघायला हवी. 4था टिप आहे, चला 4था टिप बघणार आहोत आपण. अपयशाचा आभार माना म्हणजे तुमच्या आयुष्यात मागोमाग वाईट गोष्टी घडतात, संकटे येत असतील, निराश न होता घाटीचे आभार मानायला शिका. वाईट प्रसंगातून गेल्यावरच आपल्या चांगल्या प्रसंगाची पुढे वाढते. आपण वाईट प्रसंगातून जाणं तेव्हाच आपल्या चांगल्या प्रसंगातून किंमत कळते. वाईटाला सामोरे गेल्यावरच आपण आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींसाठी आपल्या मनात क्रोध होतो. तसेच खूप प्रयत्न करून सुद्धा तुमच्या पत्रे निराश गुस्सा येत असेल तर ते जर तुम्हाला हवे असेल तर हे सगळ्यांनी सहज मिळाले असते ना. मिळालीच किंमत. म्हणून तुम्हा स्वतःला सुधारण्यासाठी, स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी पेज हा खूप महत्त्वाचा आहे.
अशा एक व्यक्ती म्हणून किती थांबेल आणि पुढच्या वेळेला अपयश झालेल्या त्यामुळे निराश न होता अपयशाचा आभार मानून अंगकाठीने जिद्दीने ध्येयाकडे वाट जात असते. प्रयत्नाने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. ही ओळ आपण खूप वेळा ऐकलेली असणार. न कंटाळता प्रयत्न करत राहिलो तर अशक्य असे काहीच नसते. बऱ्याच वेळेला म्हणताना वेळ न घालता न कंटाळता अशक्य असं काही नाही आहे. पण परिस्थिती सामना करून संकटावर मात मनाप्रमाणे प्रयत्न करत राहिले ना यश हे 100% मिळते. टिप्स 5वा. रडणे स्वाभाविक आहे. म्हणजे आपला बराचदा गैरसमज असतो ना, रडणे हे कमकुवत माणसाचे लक्षणे आहेत. तुझ्या रडत नाही आपल्या माणसाचे लक्षणे आहे. तुला रडत नाही आपण जर रडलो तर याचा अर्थ सगळ्यांना पेक्षा वर नाही किंवा आपण खचून गेलो की काय असं सुद्धा होत असतो. हाच आपण आपचा खूप मोठा गैरसमज असतो. रडणे हे अत्यंत स्वाभाविक क्रिया आहे. आपल्या स्त्री या पुरुष आपल्या जर भावना आल्यावर झाल्या तर मोकळेपणाने रडता येत. हा व्हिडिओ वेळ रडण्यामध्ये जाईल. दुर्बळ असणे हा स्वाभाविक. काळी बरं झाले अनेक भावना त्रास होऊ देण्यापेक्षा वेळोवेळी रडण्याची आपापल्या घाट उभी करून देत असतो. हेच प्रकारे स्वच्छ झाले तर कधीकधी ना रडण्याच्या व्हील असते त्या रुग्ण शरीरासाठी सुद्धा असते. टिप्स 6वा. सतत काळजी करू नका. म्हणजे आपली एक वाईट सवय म्हणजे प्रचंड विचार करून आपल्या सर्व शक्यतेला जसं पडताळून बघत असतो यामुळे आपण विनाकारण कल्पनाशक्ती वापरू नका. ते विचार करत असतो. प्रत्यक्षात काही नसते पण आपल्या विचारांनी आपले विचार खचून जाऊ शकत नाही. यामुळे 2 गोष्टी होतील. पहिली गोष्ट म्हणजे आपण वेळ वाचा न घालता आणि दुसरा म्हणजे आपला कल्पनाशक्तीचा वापर करतो. ज्या गोष्टींना बदल काहीच करू शकत नाही त्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत ना, तर त्या बदल विचार करण्यापेक्षा आपल्या हातात आहे. थोडे लक्ष देऊन आपण त्या गोष्टी सुधारू शकतो ना. भित्र्यापाठी ब्रह्मराक्षस. म्हणजे लहानपणी आपण एक गोष्ट ऐकली ना, अंधारात चालतो ना तो मागे वळून चालतो त्याच्या मागे भूत लागत अशा म्हणत त्यातील अंधश्रद्धेचा भाग सोडून दिलात ना, आपापल्या समजते की सतत नकारात्मक विचार करत असतो किंवा आपल्या भीती बाळगले किंवा खूप मोठ्या समस्या नकळतपणे ओढवू देत असतो. पुढे जायचे असेल तर दिवसामुळेच खचून जायचं नसतं. असं आहे आपलं मोटिवेशनवर. नक्की बघा. मेसेज नाही अलर्ट आहे. नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, चांगली कमेंट करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद. काही चूक असेल तर माफ करा. धन्यवाद. पण हात जोडून विनंती आहे, सबस्क्राईब, लाईक, शेअर करा व्हिडिओ आपला. थँक्यू मित्रो.